आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या रीलवर पाहिलं, कुठंतरी ते भाषण देत आहेत आणि तिथं भाषणात ते बोलले की एक उद्योग बाहेर चालला होता, तर तो उद्योग बाहेर नाही जाव, रस्त्यामुळे चालला होता. तर त्या रस्त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला मी फोन केले, हा रस्ता तात्काळ बनवा, अन्यथा मी स्वतः रस्ता रेडीमेड घेऊन येतो सोबत येताना. तर तो रस्ता हातोहात म्हणजे रातोरात झाला. रातोरात रस्ता कसा होते हा मोठा प्रश्न आहे. आणि तुमचा उद्देश चांगला आहे की बा तो उद्योग जर बाहेर गेला तर आपल्या जे नागरिक आहेत आजूबाजूचे त्याचा रोजगार कमी होईल, तुमचे विचार चांगले होते. पण रातोरात कसा होते हा मा प्रश्न आहे. कारण की जिल्हा अकोला, तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुमच्या राज्यातलं सांगायचं एवढं काम नाही पाहिजे. अकोला रस्ता जो आहे तो कित्येक वर्षापासून थंड्या बस्त्यात आहे. कित्येक ॲक्सिडेंट झाले, अनेक प्रकार झाले. तिथं मधातच एक 15 किलोमीटरवर वाघोली गाव आहे, तो पूल, त्या पुलाची परिस्थिती तात्काळ तुमच्यासारखाच एक तिथं 4 कोटी रुपये खर्च करून पूल झाला, त्याला काही आयुष्य नव्हतं. आणि हे अशा तरतुदा कशा होतात रातोरात? कारण की आपल्या राज्यात, पूर्ण महाराष्ट्रात कित्येक गावं, कित्येक खेडे आहेत की जमान्यापासून तिथं रस्त्याची व्यवस्था नाही आणि झाले तर त्याला आयुष्य नाही. तर तुम्ही जे रातोरात बनवला त्याला किती आयुष्य आहे आणि तरतूद कशी केली? आमदार निधी, खासदार निधी, पंतप्रधान, तुम्ही मुख्यमंत्री, ज्याही काही योजना असतील आणि कसे काय होतात. इथं तर आम्ही बोंबलून कागदपत्र जमा करून आमदार खासदारच्या मागं फिरू हैराण आहो, पण आमचे कामं कुठं होत नाही, रस्ते कुठं होत नाही. तर पूर्ण महाराष्ट्रातलेच रस्ते या पद्धतीनं तुम्ही बनवा की रातोरात झाले पाहिजे आणि सर्व तुमच्याच अधिकारात घ्या. हे सगळे बाकी निधी बंद करा आणि सर्व नागरिकांना काही विषय यायचे जे बोलणं आहे, मग ते मुख्यमंत्री असो की कोणतेही राजकारणी असो, जे सध्या सरकारमध्ये आहेत किंवा नाहीत, पण याचे बोलणं जे आहे ते नागरिकांनी समजून घ्यावं की नेमकं काय आम्हाला भुलवून राहिले, काय चिवत्या बनवून राहिले आणि काय तुम्ही आमच्यासोबत खेळ करू राहिले. आणि नागरिकांनी समजण्याचे विषय असतात आणि नागरिकांच्या हिताचे विषय असतात. धन्यवाद.